मला वाटतं की निवडणुकीच्या उंबरठ्यावर ज्या मुख्य मुद्द्यावर चर्चा होऊ शकते तो हरवला आहे। मला वाटतं की हे गोंधळात टाकणार नाहीये। हे अगदी स्पष्ट आहे की काही लोक फक्त पश्चिम बंगालला भेट देत आहेत आणि म्हणतात आमरा एखाने थाकाबो, हम रहने के लिए आए हैं। पण निवडणुकीनंतर जेव्हा ते हरले किंवा काहीतरी तेव्हा ते पळून गेले आणि ते राज्याच्या कोणत्याही भागात कुठेच दिसले नाहीत। एक पक्ष फक्त 150 जागांवर उमेदवार उभे करतो आणि 177 जागा जिंकण्याचा दावा करतो। तर हा एक मोठा भ्रम आहे। आता हे अगदी स्पष्ट आहे की कोणाचा डाव पणाला लागला आहे आणि कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे। मला वाटतं निवडणुकीच्या वेळी सर्व कामगिरी काय असू शकते, सरकारने काय केले आहे, कोण काय करणार आहे असं म्हणत आहे, यावर अजिबात चर्चा होत नाहीये। प्रत्यक्षात सर्व काही हरवून गेलं आहे, बाकी सर्व मुद्दे दाबले गेले आहेत। पण आता फक्त SIR हाच मुद्दा पुढे आलाय, फक्त तोच सुरू आहे। मी, माझे मित्र, आम्ही सगळे शिक्षण क्षेत्रात आहोत। आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत एका चांगल्या भविष्यासाठी। आम्ही प्रयत्न करत आहोत गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, पण सत्ता प्रणाली अशी आहे की ती आम्हाला काम करू देत नाही। जर आम्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या विरोधात जाणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल बोललो तर अनेक लोकांना सोशल मीडियावरूनही आपलं विधान मागे घ्यायला भाग पाडलं जातं, जी एक वैयक्तिक जागा मानली जाते। आणि जरी आम्हाला सुधारणा हवी असली, जरी आम्हाला वेगळं सरकार निवडायचं असलं, तरी आत्ता आमच्यासाठी कोणतंही योग्य सरकार नाही। आमच्यासाठी हे कमी वाईट निवडण्यासारखं आहे, जेणेकरून आम्ही या देशात किमान टिकून राहू शकू। कारण काम करणं, शिक्षण क्षेत्रात असणं हे सगळं आता फक्त टिकून राहण्याबद्दल आहे। हे शिकण्याबद्दल कमी आणि टिकून राहण्याबद्दल जास्त आहे। माझ्या मते भाजप सरकार जे करण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे महिलांचं असं एक आद्य रूप चित्रित करणं, जे सरतेशेवटी त्यांना कमी स्वातंत्र्य देणार आहे। आमच्याकडे जी काही बौद्धिकता आहे ती ते काढून घेणार आहेत, कारण बंगाल बौद्धिकतेसाठी ओळखला जातो। जर ते सरकार आलंच तर मला वाटतं बंगाली म्हणून आमच्यात जो काही वेगळेपणा आहे तो सुद्धा नष्ट होईल। ममता बॅनर्जी कमी वाईट आहेत असं नाही की आम्हाला जे हवं ते सगळं मिळणार आहे, पण आम्ही किमान टिकून राहू। मला वाटतं ती आम्हाला जगू दे। तिथे अर्थातच सुरक्षेचे प्रश्न आहेत, भरतीचे प्रश्न आहेत, पण आम्ही अजूनही थोडं काम करत आहोत, साधारण 12-20% काम। जर दुसरं कुठलं सरकार आलं तर मला नाही वाटत की आम्ही तेवढं सुद्धा करू शकू। सगळे पक्ष सामान्य जनतेसमोर आपली कामं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की बघा आम्ही हे केलं, जसं दीदी दाखवत आहेत की आमच्याकडे योजना आहेत, आमच्याकडे हे आहे, आम्ही कन्याश्री केली, आम्ही लोकीर भंडार केलं। आणि भाजप दाखवत आहे की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही करू, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्ही इथे मोठे उद्योग आलो। मोठे उद्योग हा एक मोठा मुद्दा आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये एकही मोठा उद्योग नाही, म्हणून ते दाखवत आहेत की त्यांना इथे पश्चिम बंगालमध्ये मोठे उद्योग उभे करायचे आहेत। त्यामुळे तरुण वर्ग खरं तर बदलासाठी कशी तरी तयारी करत आहे। पण जे वृद्ध लोक आहेत त्यांना हे सरकार आवडते, म्हणजे याला सत्ताधारी अनुकूलता म्हणतात। तर इथे दोन गट आहेत। जे तरुण आहेत म्हणजे जे 40च्या खाली आणि 50 पर्यंत आहेत त्यांना वाटते की बदल व्हायला हवा, आणि जे शिक्षित लोक आहेत बहुतेक करून शहरी लोक, त्यांना वाटते की ही व्यवस्था बदलली पाहिजे, आणि जे 60 वर्षावरील आहेत त्यांना वाटते की ही व्यवस्था चालू राहावी। पश्चिम बंगालची सध्या जी राजकीय परिस्थिती सुरू आहे ती सर्वात वाईट आहे। गेल्या 50 वर्षापासून एक प्रकारची आणीबाणी सुरू आहे। आधी 34 वर्ष CPMची आणि त्यानंतर 15 वर्ष या TMCची। आम्हाला लोकशाही हवी आहे। कोणताही पक्ष सत्तेवर येवो, लोकांना स्वतःचं मत स्वतः देता यावे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला एक लोकशाहीवादी पश्चिम बंगाल परत मिळावा, जेणेकरून येत्या काळात भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती होणार आहे किंवा होत आहे त्यात पश्चिम बंगाल खूप सकारात्मकपणे सहभागी होऊ शकेल। ही आहे मूळ गोष्ट। आता जे सुरू आहे की विविध पक्षांनी लोकशाहीचे अपहरण केले आहे आणि मीडिया मोठ्या प्रमाणावर त्याच गोष्टींचा प्रचार करत आहे। आम्हाला स्वतंत्र सार्वभौम मत हवे आहे। 1 कोटीपैकी 60 लाख, तर SIRच्या ह्याच्यात त्याच्या आधी बऱ्याच लोकांची नावे वगळण्यात आली आहेत।
जवळपास 1 कोटी लोकांची नावं वगळण्यात आली आहेत. यातले काही लोक खऱ्या अर्थाने वगळले गेले असते, पण बाकीच्यांना वगळायला नको होतं. यात असे दिसून येत आहे की बहुतेक सर्वजण हे निम्न वर्गातील लोक आहेत. गरीब लोक जे त्यांची कागदपत्रे दाखवू शकत नाहीत, त्यांच्याकडे कागदपत्रच नाहीत, ते शाळा पास झालेले नाहीत, मोलमजुरी करून खातात. या सर्व लोकांची ओळख हिसकावून घेतली, त्यांचे नागरिकत्व हिसकावून घेतले, तर हे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. तुमची निवडणूक SIR होऊ द्या, पण ही जी निवडणूक इतक्या लोकांची नावं वगळून होत आहे, हे मात्र कधीच मान्य करता येणार नाही. माझ्या मते आपण एका अवस्थेत आहोत. गोंधळाच्या एकीकडे आपण शिक्षण, आरोग्य, रोजगारात मागे पडत आहोत आणि दुसऱ्या पैलूमध्ये मोठ्या संख्येनं लोक ते मतदानापासून वंचित आहेत. त्यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला आहे, त्यामुळे एकूण गोष्ट खूप गोंधळाची आहे. आम्हा सर्वांना एक शांतताप्रिय राज्य हवं आहे, एक असं राज्य जे प्रगती करेल. पश्चिम बंगालमध्ये जे काही चालले आहे, SIच्या नावाखाली बऱ्याच लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. अनेक लोक मानसिक छळाचे बळी ठरत आहेत. हा तर माणसांचा अधिकार आहे. मतदानाचा अधिकार म्हणजे माणसांचा अधिकार. काही लोकांची नावे वगळून मतदान होणे हे एक फार्स ठरेल. आम्हाला हा फार्स नको आहे. आम्ही इच्छितो की निष्पक्षपणे सर्वांनी आपापले मत द्यावे, मतदान करून एक निवडून आलेले सरकार स्थापन करावे. धर्माच्या नावावर द्वेष जो कोणी पक्ष पसरवत आहे ते बंद झालं पाहिजे. आम्हाला द्वेष नकोय, आम्हाला प्रेम हवंय. आम्हाला हवंय की बंगाली भाषा जिवंत राहावी आणि SIRच्या नावाखाली जो त्रास दिला जातोय तो बंद झाला पाहिजे. कोणता पक्ष जिंकेल हे सांगणं कठीण आहे, पण मला वाटते की या निवडणुकीत भाजप प्रत्यक्षात आघाडीवर आहे. संपूर्ण निवडणूकच आता कॉर्पोरेट्सच्या हातात आहे. पैशानेच निवडणूक होत आहे. त्यामुळे लोकांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे मात्र पाहिजे तसे सोडवले जात नाहीत. सध्याची पिढी ज्या मार्गाने जात आहे, इथे शिक्षण, आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेची जी सद्यस्थिती आहे, त्यामुळे आम्ही आमच्या लहान मुलांची आणि आमच्या मुलींची, माझ्या नातेवाईकांची आम्हाला काळजी वाटते. आणि जी नवीन पिढी आहे ती सुद्धा निवडणुकीला खूप गांभीर्याने घेते असं आम्हाला वाटत नाही. निवडणुकीचं ते महत्त्व आता राहिलेलं नाही. आपल्याला विचार करून बघावं लागेल की ही संपूर्ण सिस्टीम कशी चालवली जाऊ शकते. कारण ज्याच्या हातात पैसा आहे तोच जिंकणार. ही काही निवडणूक नाही,